बिग बॉस मराठी सीझन 6. बिग बॉस मराठी सीझन 6. काल आपण भाऊचा धक्का बघितला, जो खूप जण मला बोलले यार अनफेअर होता, कोणाचा फेअर होता, कोणाचा विशालला टार्गेट केलं जातं आहे. मी तुम्हाला सांगू, जर विशालला हे टार्गेट करताय, जे दिसतं पण आहे करतायत, डेफिनेटली करताय. याने टोळी अख्खी संपून टाकली, बाल्कनी डायरेक्ट उडवून टाकली. आता राहिले कोणी काटाचे 4 सदस्य तसेचे तसे साबूत अजून आहे. आणि मी असं नाही म्हणणार की चारीचे चारी एकदम कमाल गेम खेळताय, एकदम भारी गेम खेळताय, असं काही नाही. तरीही त्या टीमचं कोणीही सदस्य गेलेलं नाही. प्रभू, दीपाली, राकेश, तन्वी तसेच आहे. राकेश, तन्वी तर मी अजूनही बोलते ते टॉप 2 यार, टॉप 2 आहे. दोघांपैकी एकाला ट्रॉफी मिळणार. तर राकेशचा इतका स्ट्रॉंगली गेम तर दिसत नाही, तर तन्वीच कदाचित ट्रॉफी उचलताना दिसणार. आणि राहिलं विशालची गोष्ट, विशालला हे टार्गेट करताय, तर मी हेच म्हणेल मेकर्स जे ना जाणून बुजून ज्याप्रमाणे विशालला टार्गेट करताय किंवा मग एकटं पाडायचा प्रयत्न करताय, तर हे करू नये मेकर्सने. मेकर्स हे करून येणार त्यांच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे. खरं म्हणजे मेकर्स जर त्याला एकटं पाडण्याचा प्रयत्न करता विशालला, तो कॅपेबल आहे. तो बिग बॉसमध्ये खेळला आहे, त्याच्यात तो मुरला आहे, त्याने पहिले पण हिंदी बिग बॉस केला आहे. त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे की कोणती सिच्युएशन कशी टॅकल करायची. तो एकटा पण राहिला तर त्याला माहिती आहे त्यावेळेस त्याला कसा गेम खेळायचा आहे. आणि मी सांगते या सिच्युएशनला त्याला हे माहिती आहे. त्याला रितेश सरांनी पुढच्या वीकसाठी सुद्धा सेव्ह केलेले. आणि आता त्याला हे पण माहिती आहे की तो टॉप 5चा कंटेंडर आहे आणि तो आहे टॉप 5मध्ये तो जाईल. बिग बॉस मेकर्स त्याला टॉप 5पर्यंत नेणार, पण टॉप 3पर्यंत नेणार की नाही याची काही गॅरंटी नाही. टॉप 3 कदाचित मला असं वाटते तन्वी, राकेश आणि अनुश्री असू शकतात, नाही तर मग 3 नंबरला विशाल असू शकतो. तर या एकंदरीत गोष्टी होताना दिसतील आपल्याला. हे ज्याप्रमाणे काटा टीमला स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करत आहे, ज्याप्रमाणे त्यांनी संकेतला या बाजूला ओढवून घेतलं आहे म्हणजे काटाकडे, जसं आपण बघतो पण एका संकेत जो आहे विशालच्या बाजूने थोडासा झाला आहे. आणि तेच तर नाही, त्याच्यात खतपाणी पण घातलं जाते कोणाकडून, जे प्रमोशन करायला आले, एका सिरियलचं प्रमोशन करायला आलेले मोहिनी, तर त्या सिरियलचं प्रमोशन करणारा एक कलाकार सरळ संकेतला बोलतोय का तू विशालची सावली दिसतोय, पण मला माहिती आहे तू स्टेप आउट होऊन सिक्सर मारणार आहे ब्रो. याचा अर्थ काय की भाऊ तू त्याची साथ सोडून नंतर बाहेर खेळशील आणि 1 नंबर खेळशील. म्हणजे यांनी स्वयं घोषित करूनच टाकलं की तू आता त्याच्यापासून बाहेर येच. मला वाटतं वाईल्ड कार्ड एंट्री जेव्हा संकेतची झाली तेव्हा यांना संकेत विरुद्ध विशाल जे ना खेळवायचं होतं, म्हणूनच त्यांनी रुचिताला पण जे काढून टाकलं त्या गोष्टी दिसत पण होत्या. आणि संकेत विरुद्ध त्यांना ते विशाल मग करायचं होतं ना पहिल्यापासूनच. तुम्ही त्यांना सांगून नव्हतं पाठवलं का संकेतला, जसं तुम्ही राखीला सगळ्या गोष्टी सांगून वदवून पाठवल्या, तर संगीतला सांगितलं नव्हतं का तुला पहिल्यापासून काटामध्येच खेळायचं आहे असं? का नाही सांगितलं असं? काय गेला तो विशालकडे? मग आता तुम्ही चुगल्या वगैरे दाखवून त्याला काटा टीमकडे टाकताय. की एकंदरीत यांना हे माहिती नव्हतं का हा जो मुलगा आहे ना हा इतका चांगला खेळवून जाईल आणि इतके चांगले टास्क खेळेल का हा विशालला टक्कर देईल टास्कमध्ये म्हणते, नॉट अबाउट मास्टरमाइंड असताना तास संकेत येणं इतका चुकला नसता, नाही का? इतका काय गुडबुक्सवाली गेम संकेत, त्याच्याबद्दल पण मी बोलणारच आहे की संकेतने कोणती गुडबुकवाली गेम खेळली आहे आणि त्याच्यामुळे रितेश सर त्याच्यावर चिडले पण आहे. तर यार आज मला थोडं वाईट पण वाटलं. मी सांगते कोणाला बघून आणि काय, लवकरच सांगते मी ते तुम्हाला. पण इथं मी मेकर्सबद्दल बोलते का मेकर्सनी विशालला एकटं पाडायचा प्रयत्न केला. त्याला माहिती, त्याला सिच्युएशन कशी टॅकल करायची त्याला हेही माहिती. तो इथपर्यंत आला तर तो टॉप 5मध्ये जाणारच आहे. आणि जर तुम्ही त्याला आत्ता या वेळेला या क्षणाला एकटं टाकलं, तो तर कॅप्टन आहेच, प्लस यापुढेही तो एकटा राहिला
तर तो त्या सिच्युएशन हँडल तर करेल, पण बाहेरचा तुम्ही त्याला एकटं टाकलं तर त्याच्याबरोबर अख्खा महाराष्ट्र उभा राहील, एवढं फक्त लक्षात ठेवा मेकर्स. मी हेच सांगेन. आणि विशाल ज्याप्रमाणे खेळतो यार, त्याला मेकर्सकडनं एवढा म्हणजे एवढं दाबलं जातं आहे. टोळी म्हणजे आता बघा ना, संकेत आणि अनुश्री त्याच्यासोबत खेळत होते, दोघांना त्याच्याविरुद्ध चुगलं दाखवून त्याच्याविरुद्ध केलं. का तुम्ही काटा टीमची दाखवत नाही आहे चुगली? काटा टीमच्या पण बऱ्याच चुगल्या आहेत. तन्वी आणि प्रभूने वेळ राकेशबद्दल लय काय काय बकलंय, दीपालीबद्दल पण तन्वी खूप काय काय बोलली. का नाही दाखवत चुगल्या तुम्ही? दाखवा की, फोडा की काटा. जसा टोळीला फोडला तसा काटा बी फोडा की. पण नाही, काटाचं हे दाखवणारच नाही. रेवाला पण दाखवली तर कोणाची, तर म्हणे राखीची. आणि अशी चुगली दाखवली ज्या गोष्टी राखी तिला अशी 1 to 1 तोंडावर करते डायरेक्ट. आणि चुगली दाखवून आल्यावर ती रेवा तिला बोलत होती राखीला, तर काय सगळेजण हसत होते. म्हणजे सिरियसनेसच नव्हतं राहिला कोणत्या गोष्टीत. म्हणजे ते इतकी चुगली ना, ती वाह्यात चुगली होती. काय बोलू मी आता या व्यतिरिक्त, सांगा. या एकंदरीत गोष्टी ज्या आहे ना घरामध्ये होताना दिसल्या यार. आणि आज टास्क झाले, त्यात आपल्याला सागरची ओव्हर ॲक्टिंग पण दिसली. म्हणजे मी हेच म्हणेन का तो मध्ये ज्याप्रमाणे ते हातोडे का काय ते उकळ काय मारत होता, ते जे मारत होता ते सगळी ॲक्टिंग होती. पण ठीक आहे, तेव्हा मनाची भडास काढत होता की आपल्याला तिथं हात उचलण्याचं वगैरे काही हे नसतं, आपल्याला इजाजत नसते. पण तो तिथं जो आहे ना त्याचा राग व्यक्त करत होता. मग तो विशालवर असेल, राखीवर असेल किंवा कोणावर असेल, तर तो त्याचा राग व्यक्त करताना धडधडीत दिसत होता. पण बाहेर आल्यावर ना ते जेन्युइन होतं यार. ते इथून होतं, उबगलाय तो घरात राहून सागर. तो डायरेक्ट म्हणतो, भाऊ मला घरी पाठवा प्लीज, मला नाही राहायचं इथे, वैतागलो म्हणलं मी. तर ह्या एकंदरीत गोष्टी घडल्या आहे. घरामध्ये सस्याचं एविक्शन झालं आहे. ही जी बातमी मला वाटतं मी तुम्हाला काल परवाच दिली वाटतं, रात्री लेट नाईट ना, परवा शुक्रवारीच दिली. मला लक्षात आहे अजूनही. मी शुक्रवारचा रिव्ह्यू केला आणि जसं मी अपडेट चेक केलं तर मला ससाचं अपडेट मिळालं होतं नाही का. पण मला 2 भरोसे सांगितले गेले ते. पण नंतर सकाळी लगेच मी पिन करून कमेंट टाकलं आहे का ससाचं एविक्शन झालेलं आहे, कन्फर्म न्यूज आहे. तर या एकंदरीत गोष्टी. आणि काय सांगायचं, तर आज संडे फंडे एपिसोड म्हणजे यांचा टास्कवाला एपिसोड असतो. तर तराजू टास्क होता इथं, तराजू टास्क तर अनुश्री तुम्ही सध्या संकेत आहात असा विचार करा, असं सांगितलं डायरेक्ट. आणि यांना विशाल आणि अनुश्रीला तोलायचे. तर इथं कोणी कोणाची नावं घेतली म्हणजे ज्याचं पारडं जड आहे असं. तर इकडं सागरने जी आहे ना विशालचं पारडं जड असल्याचं सांगितलं, म्हणजे विशालचं नाव घेतलं इथं. आणि ससाने जे इथं विशालचं नाव घेतलं, ससाने पण. संकेतने अनुश्रीचं नाव घेतलं इथं. संकेत बघा कटला आहे बरं का, विशालपासून कटला आहे संकेत, लगेच दिसतं आहे. आणि अनुश्रीचं नाव घेतलं संकेतने. तर इकडं राखीने विशालचं नाव घेतलं आहे. आणि दीपालीने अनुश्रीचं नाव घेतलं आहे. प्रभूने अनुश्रीचं नाव घेतलं आहे. तन्वीने अनुश्रीला दिलेले, रेवाने विशालला दिले, आरबीने अनुश्रीला दिले. आणि इकडं अशा प्रकारे अनुश्रीजींना विजय झालेली, विजय झालेली. मग हे झाल्यानंतर दुसरी जोडी आली, विशाल अनुश्री झाल्यानंतर दुसरी जोडी आली तन्वी आणि प्रभू. अनुश्रीने इथं तन्वीला दिलेलं आहे की एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे, तिचा तराजू नेहमी भारीच असेल. मग नंतर राखीने तन्वीला दिले, दीपालीने प्रभूला दिले, रेवाने तन्वीला दिले, राकेशने तन्वीला दिले, संकेतने प्रभूला दिले, सासाने तन्वीला दिले, विशालने प्रभूला दिले आणि सागरने पण प्रभूलाच दिलेले. आपण इथं काउंटिंग करू थांबा. 1 2 3 4 5 5 तन्वी, 1 2 3 4 प्रभू. याचा अर्थ हा राऊंड जो आहे ना तन्वीने जिंकला आहे. नंतर आले सागर आणि राखी. सागर आणि राखी, विशालने बाई सागरला केलं इथं. आणि मग ससाने राखीला केलं इथे, संकेतने पण राखीला केलं इथे. विटॅमिन एची गरज लागते म्हणजे मला नेहमी, त्याच्यामुळे संकेतने राखीला केलं, आरबीने राखीला केलेलं आहे.
आणि मग रेवाने राखीला केलेलं इथे. नंतर आपण बघितलं तन्वीने राखीला केलं, प्रभूने सागरला केलं आणि दीपालीने सागरला केलं आणि अनुश्रीने हे पण सागरला केलं. तर इथं क्लिअर कट विनर कोण आहे यार? बघू थांबा आपण. 1 2 3 4 5 6. अरे 1 मिनिट. 1 2 3 4 5 5 1 2 3. इथे पण तेच झाले. 5-4 मतं. 5 मतं राखीला आणि 4 मतं सागरला. नंतर इथं दुसरा टास्क आणला यांनी, उकळीत ठेचायचा टास्क, म्हणजे उकळीत घालायचा टास्क. याच्यात संकेतने कोणालाच नाही केलं. याच्याबद्दल बोलत होते मी का संकेत तुझे स्टँड जे ना क्लिअर राहिले पाहिजे. आता जर तुला विचारलं गेलं आहे का तुला म्हणजे फिनालेला म्हणजे कोण जाणार नाही किंवा मग काय, इथं आज 10-10 11-11 कंटेस्टंट आहे आणि तू म्हणतो आहे की फिनालेला मी कोणालाच म्हणजे मला असं कोणावर अन्याय नाही करायचा आहे. असं महान नव्हतं बनायचं. इथं हा गेम शो आहे, महान बनायचा शो नाही आहे संकेत. असं केलास तर गेम डाऊन होईल तुझा. बिलकुल नको. तू तुझ्या स्टँड घे आणि त्या स्टँडवर कायम राहा. कोणाला नॉमिनेट करायचं आहे तर करायचंच आहे, कोणाला एविक्ट करायचं तर करायचंच आहे, कोणाला कॅप्टन करायचं करायचंच आहे. तुझ्या या निर्णयांवर नेहमी ठाम राहा संकेत, मी हेच म्हणेन. नंतर संकेतने इथं कोणालाच नाही केलं. मला तर वाटतं इथे किती चान्स होता त्याला कोणाला पण करायचा. मग ती अनुश्री असो किंवा मग दीपाली असो, प्रभू असो, खूप जण होते घरात. संस्कृती असो, संस्कृती तर या वीकमध्ये जाणार होती. त्याला जर थोडी हिंट लागली संस्कृतीला करायचं होतं. मग इथं संकेतने कोणालाच नाही केलं आणि मग रितेश सर थोडेसे चिडले, नाराज झाले आणि मग ससाने लगेच रेवाला केलं का फिनालीला नाही जाणार असं. आरबीने ससाला केलं नाही जाणार फिनालीला. दीपालीने विशालला केलं आणि मग रेवाने पण ससाला केलं. याच्यानंतर मग काय झालं, तंटाघर उघडलं. मला तर वाटतं हे तंटाघर जे ना स्पेशल सागरसाठीच उघडलं गेलं होतं की काय, असंच दिसतंय. कारण तंटाघर उघडलं आणि त्याच्यामध्ये राग काढायचा होता. सागरने चालू केलं लगेच का विशाल 10 वेळा बोलून दाखवतो. बाकीचे बोलताना घालून पाडून जेवढी चूक दाखवता तेवढी दाखवा. ओ माय गॉड. नाही बोलता येत तन्वी आणि राखीला. मी बोललो तर काय इमेज बनवण्यासाठी काय काय केलं आहे मी तुला काय माहिती. हे जे ना तो राखीला बोलला आहे आतमध्ये पंचेस मारून आणि बाहेर येऊनही तो रडतच होता की प्लीज भाऊ मला आहे ना बाहेर पाठवा, आता खूप झालं, मी नाही राहू शकत इथे. हे जे ना बोलत होता मी पुढं नाही खेळू शकणार, स्वाभिमानाने जाईल मी भाऊ, असं जो आहे ना सागर बोलत होता तिथे. मग इकडं मग ते झालं. मग तन्वी म्हणते की विशाल जो आहे ना अहंकारी तोंडावर एक मागे एक. पण अशी अनुश्री नाही. पण मी तुम्हाला सांगते अशी अनुश्री तोंडावर एक मागं एक. ती काटा टीमला ती धरून चाललेली का तिला उपयोग होईल त्यांचा पुढे, कॅप्टन्सी असो किंवा काही असो, किंवा मला नॉमिनेट नाही करणार या भीतीने. तर या एकंदरीत गोष्टी दिसत आहे. मग तन्वी इकडं बोलली विशाल, संकेतने डिसरिस्पेक्ट केला टास्कचा, मी बोलले तुम्हाला. दीपालीने आणि इकडं बघा ना, दीपालीने लगेच बेहती गंगा में हात धुवली आहे. म्हणजे इधर रितेश सर जसे रागवले बिचाऱ्या त्या विशालला, आणि ही दीपाली तेव्हा बोलली तर का ठीक आहे चुकीन लागला असेल, पण जसा रितेश सरांनी मुद्दा उचलला आता ती पण टार्गेट करते विशालला. वुमन कार्ड जे ना एकंदरीत खेळलं जाते थोडंफार. मग दीपालीने विशालचं नाव घेतलं, फिनाले डिझर्व नाही करत, भाऊंनी क्लास लावली आणि टार्गेट केलं त्याला, असं तसं ह्या सगळ्या गोष्टी जी ना बोलून दाखवली हिने. आणि वुमन कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला ही पण. मग इकडं आपण जे बघितलं ते सागरचं, ती ॲक्टिंग वाटत होती यार, कोणी काही म्हणून. जसं मी बोलली का यांना जे आहे ना टाकायचं होतं, आणि जसा तो याचा एपिसोड होता फिनालेमध्ये कोण जातं कोण जात नाही, त्याच्यामध्ये पण इथं वाद झाला. कोणाचा तर विशाल आणि दीपालीचा. दीपालीला ते फावून गेलं का रितेश सरांनी ना विशालची जबरदस्त क्लास लावली, त्याच्यामुळे आता ती पण विशालला बोलायला लागली ती. त्या गोष्टी दिसतात आपल्याला.
मग इकडं यांनी कारणं दाखवून दाखवून जे ना एकेकाची नावं घेतली. मग ते तराजू टास्कमध्ये असो, उकळीचा टास्क असो, नाही तर मग तंटाघरामध्ये तर एकच जण गेला. पण असं सागर बोलला, मी प्रभूची साथ शेवटपर्यंत नाही सोडणार. प्रभू एकटा असेल तर मी तिथं असेल. ते झालं. मग विशालने पण प्रभूला दिलं की एवढा लहान आहे, 20च वर्षाचा आहे, मग तो इथपर्यंत आला, असंच झालं तसंच झालं हे असं बोलून जे विशालने प्रभूला दिलं इथं. आणि मग संकितने पण प्रभूला दिलं, तन्वीलाने दिलं, प्रभू जो इथपर्यंत आला त्याला दिलं. आणि मग राकेशने तन्वीला दिलं की ती खरोखर मास्टरमाइंड घरात डोकं चालवते, गेम खेळते ती. राखीने तन्वीला दिलं, गेम खेळते. मग हे एकंदरीत या गोष्टी झालेल्या आज भाऊच्या धक्क्यावर, ज्या मी आत्ताच सांगितल्या तुम्हाला. नंतर इथं आलं मालिकेचं प्रमोशन. मोहिनी नावाच्या मालिकेचं प्रमोशन जे नाही हे सगळे करताना दिसले. आणि तिथंच संकेतचा पण ओळखीचा मे बी ॲक्टर होता, साईड ॲक्टर होता, आय डोंट नो. तर संकेतला बोलले की विशालची सावली दिसतोय, पण मला माहिती आहे तू स्टेप आउट होऊन चांगलं खेळशील. म्हणजे यांनी पण त्याला डायरेक्ट सांगूनच दिलं का बाबा तू विशालपासून लांब राहीन, वेगळे गेम खेळ. मग इकडं अनगाजी ना दीपालीची तारीफ करत असते का खूप छान तयार होऊन वगैरे बसता, हे सगळं बोलते. मग इकडं राकेशची आई जॉग्राफीची टीचर होती. कोणाची? तर शांतनुची. शांतनूंना जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला थोडासा शॉक बसला, कारण शांतनू तेच आहे, ते आहे प्रिया मराठेचे हजबंड. प्रिया मराठे माहिती ना? हो, एक सुंदर, एक चांगली ॲक्ट्रेस गमावली आहे आपण. तर प्रिया मराठीचे हजबंड जे ना ते आले होते इथे आणि बोलत होते, खूप छान बोलत होते. आणि सगळ्यांनी जे भाऊ दादाचं रिलेशन लावलं ना ते पण त्याच्यानेच हाक मारत होते, ते दिसले आपल्याला. आणि त्याच्यानंतर एविक्शनचं आलं. एविक्शन इथं डेंजर झोनमध्ये कोण कोण होतं तर ससा, दीपाली, प्रभू आणि रेवा. सेफ कोण होतं? सागर, विशाल, राकेश यांना सेफ केलं बिग बॉसने. आणि मग सर्वांनी ससाचंच नाव घेतलं इथं की बाहेर जाईल. स्ट्रेंज आहे ना. मग रेवा सेफ आणि प्रभू सेफ, दीपाली सेफ. आणि मग इकडं संस्कृतीची ना एविक्ट झाली, एविक्टेड. आणि मग संस्कृतीची एक छोटीशी एवी यांनी तयार केली, त्याने ती दाखवली. आणि परत तिला ते नेहमीप्रमाणे 1 लाखाचं गिफ्ट जे आहे ना ते देण्यात आलं. तर एकंदरीत हा होता आजचा एपिसोड नंबर 71. तुम्हाला तर माहिती आहे, संडे म्हटलं तर फंडे टास्क ते समजोस्तो रे ना यार, सगळं समजून जातं. पण मी जसं बोलली गेमबद्दल का विशालला हे लोक जे टार्गेट करत आहे तर हे चुकीचं आहे. मेकर्सनी पण इव्हन हे होऊ नाही द्यायला पाहिजे. ठीक आहे, सांगितलं तुम्ही तिकडं पाठवलं, पण अनुश्री झालं, सागर झालं, यांना विशालचं ॲटलिस्ट काही दाखवू नका. नाही तर ते काय होईल, 1 वर्सेस ऑल होईल, जे व्हायला नाही पाहिजे. नाही तर त्या 1 बरोबर ना अख्खा महाराष्ट्र उभा राहतो. हे मी थोड्या वेळापूर्वी पण बोलले ना, आत्ता पण परत एकदा बोलते. तर एकंदरीत या गोष्टी गाईज, कसा वाटला आजचा एपिसोड नंबर 71 नक्की सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. आणि एकंदरीत बऱ्याच गोष्टी ज्या आहे ना दिसत आहेत घरात, म्हणजे जसं विशाल करतो नाही का. विशालला पहिले त्यांनी डायरेक्ट विलन घोषित केलेले, विशालला. त्याच्यामुळे विशालला ते ट्रॉफी देणारच नाही, विलन घोषित केलं म्हणून. तर एकंदरीत या गोष्टी उद्या मी तुम्हाला काही बातमी आली समजा तर नक्की शेअर करते. आणि त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला ॲक्शन शॉर्ट्सला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नोटिफिकेशन पटापट पडतील आणि माझे व्हिडिओ पण पटापट पडतील. पटापट मी म्हणेन की पोहोचतात तुमच्यापर्यंत. तुमच्यापर्यंत पोहोचताना हीच मोठी गोष्ट आहे. आणि आपण बघितलं का इकडं म्हणजे ते दीपालीने जे म्हणता ना वाहत्या नदीत जे हात धुतले ना ते चुकीचं वाटलं मला यार, खरंच पर्सनली चुकीचं वाटलं. कारण विशाल पण ओरडला का झालं ना बाई, तुझं छाती दुखली ना, तुझी ड्युटी पण मी तयार आहे करायला, अजून तुला काय करू, नाखरं उडू का. तर इवन बहुतेक गोष्टी ज्या आहे ना बोलल्या गेल्या विशालकडून
विशालने माफी पण मागितली. पण मला असं वाटतं टास्कमध्ये झालं असेल तर दीपालीजींनी पण सोडून द्यावं. का उगाच त्यांना म्हणजे या गोष्टी वाढवायच्या तेच कळत नाही. किंवा मग विशालवर वाद. फुटेज ड्रामा आहे काय सगळा असं वाटतं एकंदरीत. त्याच्यामुळे मी म्हणेन की येस, आजचा एपिसोड संडे आणि फंडीच होता. खरंच ढेर सारे टास्क होते आज आणि काही बोलायला वगैरे वेळ नाही मिळाला एकंदरीत. तर कसा वाटला एपिसोड सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट, बाय बाय, टेक केअर अँड शुभरात्री. बाय बाय.